मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील विश्वासू असलेले देवदत्त डेहनकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे। देवदत्त नागपूर महानगरपालिकेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक होते। त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती, पण सोमवारी रात्री ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली। भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर देवदत्त डेहनकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तिकीट नाकारल्याने देवदत्त डेहनकर नाराज झाले। त्यांनी सोशल मीडियावरून भाजपच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला। तसेच भाजपच्या अनेक ग्रुपवर मेसेज टाकून नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे। एकीकडे जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। देवदत्त डेहनकर यांच्या राजीनाम्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 36 मधून डेहनकर हे उमेदवारीसाठी इच्छुक होते। ते मागील काही दिवसांपासून प्रभागमध्ये सक्रियपणे उमेदवारी मिळेल या अनुषंगाने कामही करत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे देवा डेहनकर यांनी अचानकपणे प्रभाग क्रमांक 36 मधून दुसऱ्याला उमेदवारी मिळाल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त करत सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे।